नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपल्या किचनमध्ये पुरणपोळी बनणार आहे, पण खास बात अशी आहे की आज आपण 3 प्रकारे पुरणपोळ्या बनवणार आहोत। या तीनही प्रकारच्या पुरणपोळ्या अतिशय टम्म फुगतात, त्याचबरोबर त्या मऊ लुसलुशीत होतात। या 3 प्रकारच्या पुरणपोळ्या कुठल्या आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या तीनही पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होतात। तुम्ही बघू शकता पुरणपोळी किती मस्त झालेली आहे। यातलं पुरणही आतमध्ये अगदी व्यवस्थित पसरलेलं आहे, त्याचबरोबर ते खाली पडतही नाहीये, पुरणपोळीमध्ये आतमध्ये चिकटून बसलेलं आहे। अशी मस्त पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ कसं मळायचं, पुरण कसं तयार करायचं हे अगदी व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर या तीनही प्रकारच्या पोळ्या तुम्ही बघा आणि यापैकी तुम्हाला कुठल्या प्रकारची पुरणपोळी आवडते आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। इथे बघा मी हरभऱ्याची डाळ 1 वाटी भरून घेतलेली आहे। ही हरभऱ्याची डाळ आपण कुकरला लावून घेणार आहोत। यासाठी मी कुकरचा डबा घेतलेला आहे, त्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे। आता ही हरभऱ्याची डाळ आपण अगदी चांगली धुवून घ्यायची आहे, कारण याला पावडर लावलेली असते, कारण डाळींना लवकर कीड लागते, त्यामुळे दुकानामध्ये सुद्धा याला पावडर वगैरे केमिकल लावून ठेवलेलं असतं, त्यामुळे ती अगदी स्वच्छ धुवून घ्यायची। आता डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते। पाणी जास्तच टाकणार आहे मी, कारण या पाण्यापासूनच आपण कटाची आमटी सुद्धा बनवणार आहोत। याला येळवणी सुद्धा म्हणतात। ही येळवणी असली ना की आमटी खूप मस्त होते, म्हणून डाळीमध्ये जास्त पाणी टाकून ही डाळ शिजवायची आणि ते पाणी नंतर निथळून काढायचे। आता मी जवळजवळ 2 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचाभर तेलही टाकूया। तेल टाकलं ना की डाळ अगदी मऊ शिजते आणि ती चवीलाही अगदी मस्त होते। आता हा डाळीचा डबा आपण कुकरमध्ये ठेवूया। कुकरमध्ये मी भात आणि डाळ दोन्हीही शिजवणार आहे। यासाठी मी तांदळाचा डबा खाली ठेवलेला आहे आणि हरभऱ्याच्या डाळीचा डबा आपण वरती ठेवूया। आता याच्यावरती झाकण ठेवूया, कुकरलाही झाकण लावूया आणि कुकर गॅसवरती ठेवूया आणि कुकरच्या मी 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकर ठेवलेला आहे, तिकडे डाळ शिजते आहे। आता आपण पीठ मळायला घेऊया। यासाठी मी मैदा वापरणार आहे। 2 वाटी मैदा मी भांड्यामध्ये घेतलेला आहे। आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि कलर खूप छान येईल पुरणपोळ्यांना। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकूया आणि 1 चमचा तूपही टाकणार आहे मी याच्यामध्ये। आता हे तूप आपण मैद्याला छान असं चोळून घेऊया। अर्धा मिनिटभर आपण हे तूप मैद्याला छान असं चोळूया आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळूया। पीठ अगदी सैल मळायचं आहे आपल्याला। तुम्ही बघालच की मी थोडं थोडं पाणी टाकत कशी सैल पीठ मळते आहे। पाणी एकदम टाकायचं नाही, कणिक सैल करायची आहे म्हणून आपण एकदम पाणी टाकायचं आणि ती सैल करायची असं करायचं नाही। थोडं थोडं पाणी टाकत कणिक मळत जायची आणि तशीच ती सैल करायची। कणिक तर सैलच करायची आहे, मग एकदम पाणी टाकूया पीठ मळूया असं करायचं नाही आपल्याला। त्याने काय होतं, हे पीठ आहे ना असं मऊ होत नाही, ते चिकट होतं आणि पुरणपोळी लाटताना पोळपटाला हे पीठ चिकटतं आणि पुरणपोळी ही फाटते। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला सैलसर कणिक करायची आहे। तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकत अगदी मस्त सैल अशी ही कणिक मळलेली आहे आणि बघा किती सैल झालेली आहे ही कणिक। पुरणपोळ्यांना ही अशीच कणिक लागते। आता ही आपण मैद्याची कणिक मळलेली आहे। अशाच पद्धतीने मी गव्हाचीही कणिक मळणार आहे आणि तीही बाजूला ठेवणार आहे, कारण आपण 3 प्रकारच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत। एका प्रकारच्या पुरणपोळीसाठी ही मी मैद्याची कणिक केलेली आहे। आता मी याला तेल लावलेलं आहे। तेल लावून आपण याला छान मऊ करूया आणि झाकण लावून बाजूला ठेवून देऊया आणि अशाच पद्धतीने मी गव्हाचीही कणिक मळणार आहे। तर मी आता व्हिडिओमध्ये दाखवत नाहीये, पण तुम्ही असंच प्रमाण घेऊन गव्हाची कणिक मळा। म्हणजे 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, फक्त तुपाच्या ऐवजी तिथे तेल वापरायचं। 1 चमचा तेल टाकायचं आणि ती कणिक मळायची। आता इथे बघा कुकर झालेला आहे, डाळ शिजली आहे का ते आपण बघूया। डाळ अगदी मऊ शिजून घ्यायची, यासाठी मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या। आता डाळ आपण शिजली आहे का ते बघूया।
आणि दोन्हीही कणिक मळून झालेले आहेत. आपल्या गव्हाचीही कणिक मळलेली आहे आणि मैद्याचीही मळलेली आहे, ती आपण बाजूला ठेवलेली आहे. आणि डाळ तुम्ही बघू शकता अगदी छान मऊ अशी शिजलेली आहे. पुरण करण्यासाठी अशीच डाळ शिजवायला हवी, एकदम मऊ शिजवायची, म्हणजे पुरणसुद्धा खूप मऊ होते, मस्त होते. डाळ तर शिजलेली आहे. आता आपण याचं पुरण करून घेऊया. तिकडे कणिक आपली तिंबट ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण पुरण करून घेऊया, म्हणजे कणिक अगदी छान भिजेल. यासाठी मी आता या डाळीतलं पाणी काढून टाकते. यासाठी मी चाळणी घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण ही डाळ टाकूया. आणि या डाळीचं जे पाणी आहे ना, ते खाली पातेल्यामध्ये पडलेलं आहे, त्यालाच येळवणी असं सुद्धा म्हणतात. याचीच आपण कटाची आमटी करायची आहे. हे पाणी असेल ना तर कटाची आमटी अगदी मस्त चवदार होते. म्हणून डाळीचं पाणी हे तुम्ही नक्की काढाच आणि त्याचीच आमटी बनवा, मस्त होते. आता डाळ छान निथळून झालेली आहे. याचं आपण पुरण करायला घेऊया. यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया. आणि थोडीशी डाळही आपण आमटीसाठी ठेवायची आहे. 2 ते 3 चमचे डाळ मी ठेवलेली आहे. आता या डाळीमध्ये आपण गूळही टाकायचा आहे. 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीला मी पाऊण वाटी गूळ घेते आहे. डाळीतलं पाणी पूर्ण निथळल्यानंतर ही डाळ आपण पॅनमध्ये टाकलेली आहे, त्यात गूळही मिक्स केलेला आहे. आणि आता आपण हे पुरण गरम करून घेऊया. हळूहळू गुळाला पाणी सुटते, त्या पाण्यामध्येच आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची आहे. हळूहळू गूळ गरम झाला की त्याला पाणी सुटते. तुम्ही बघू शकता गुळाला पाणी सुटलेलं आहे. आता मी याच्यामध्ये 1 टीस्पून विलायचीची पावडर टाकणार आहे. याने ना खूप मस्त चव येते पुरणपोळीला. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जायफळसुद्धा टाकूया. जायफळ हे मी किसून टाकणार आहे याच्यामध्ये. आता हे छानसं मिक्स करूया आणि हे पुरण शिजू देऊया. पुरण अगदी छान शिजवायचे, ते जास्त कोरडंही नाही करायचं आणि जास्त ओलसरही नाही ठेवायचं. आता पुरण झालं आहे हे कसं ओळखायचं, तर या आधीच्या आपण व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की पुरण तयार झालेलं आहे हे आपण कसं ओळखायचं. तर पुरण शिजत आल्यानंतर त्याच्यावरती आपण चमचा ठेवायचा. चमचा पडला नाही तर समजायचं पुरण शिजलं आहे, आणि चमचा पडला तर अजून थोडा वेळ पुरण परतायचं. आता आपण चमचा ठेवतो आहोत आणि तुम्ही बघू शकता चमचा उभा तसाच राहिलेला आहे, म्हणजे पुरण अगदी परफेक्ट झालेलं आहे. आणि ही ट्रिक अगदी 100% बरोबर आहे. हां, तुम्ही करून बघा. अशा पद्धतीनं केलेलं पुरण आहे ना अगदी छान होतं, पाहिजे तशी कन्सिस्टन्सी होते. तुम्ही करून बघा, मगच तुम्हाला कळेल. आता पुरण हे आपण बारीक करून घेऊया. यासाठी मी पुरणाच्या जाळीमध्ये पुरण टाकून घेतलेलं आहे आणि एक फुलपात्र घेतलेलं आहे. फुलपात्राच्या साहाय्याने आपण याला मॅश करूया. बघा खाली पुरण पडतं आहे. आणि पुरण हे गरम असतानाच बारीक करायचं, म्हणजे ते पटपट होतं. थंड झाल्यानंतर त्याला वेळ लागतो बारीक व्हायला. यासाठी मी गरम गरम पुरणच बारीक करून घेते आहे. आणि तुम्ही बघू शकता गरम असल्यामुळे पुरण किती पटापट खाली पडतं आहे. आणि अगदी मऊ झालेलं आहे हे पुरण, म्हणून अगदी पटकन बारीक होतं आहे. पुरण जर कोरडं झालं ना तर ते बारीक व्हायला सुद्धा वेळ लागतो. आणि ओलसर राहिलं ना ते सुद्धा पटपट जाळीतून खाली पडत नाही. त्यामुळे पुरण अगदी व्यवस्थित परफेक्ट शिजून घ्यायचं, म्हणजे ते अगदी पटकन बारीक होतं. आता पुरण आपण अगदी छान बारीक करून घेतलेलं आहे. सगळं पुरण बारीक केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पुरण तर तयार झालेलं आहे. आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊया. कणिकही छान भिजली असेल. आपण डाळ आणि गूळ मिक्स करेपर्यंत, त्याचबरोबर पुरण करेपर्यंत कणिक अगदी चांगली भिजली असेल, मऊ झाली असेल अजूनच. बघा पुरण किती मस्त मऊ झालेलं आहे. चला आता आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊया. सर्वात पहिल्यांदा आपण मैद्याची पुरणपोळी बनवूया. यासाठी मी मैद्याची कणिक घेतलेली आहे, त्याचबरोबर बटर पेपर घेतलेला आहे खाली, तो गोल साईजने कट करून घेतलेला आहे. कणकेला मी थोडं तेल लावलेलं आहे, म्हणजे ते चिकटणार नाही. आपण याला पीठ अजिबात लावणार नाही आहोत, तेल लावूनच आपण ही पुरणपोळी तयार करणार आहोत. आता मी पुरणाचाही उंडा घेते आहे आणि तो आपण मैद्याच्या कणकेमध्ये भरूया. पुरणही अगदी मऊ झालेलं आहे आणि कणिक तर तुम्ही बघू शकता किती मस्त मऊ सैलसर झालेली आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही केळीचं पान घेऊ शकता किंवा प्लॅस्टिकचा पेपरही घेऊ शकता, त्याच्यावरती ही पुरणपोळी लाटायची. आपण अजिबात पीठ लावणार नाही आहोत आणि ती पुरणपोळी ही पोळपाटाला चिटकू शकते, म्हणून आपण बटर पेपर घेतलेला आहे. उंडा छान तयार केल्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने आपण ही पोळी लाटून घेऊया आणि फक्त सरकवत जायचं आहे, अजिबात दाब द्यायचा नाही आहे. मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते आहे की बघा, लाटणं फक्त आपण सरकवतो आहे पोळीवरती आणि पोळी आपोआप लाटली जाते आहे.
ही आपण तेलपोळी बनवत आहोत, तेलावरती ही पुरणपोळी लाटत आहोत। हा पहिला प्रकार आहे पुरणपोळीचा, तेलावरची पुरणपोळी। आणि पुरणपोळी अगदी एकसारखी लाटायची, म्हणजे ती अगदी छान टम्म फुगते, कुठे जाड कुठे पातळ अशी करायची नाही। आणि तुम्ही बघू शकता पुरणपोळी अगदी छान एकसारखी लाटून झालेली आहे, अगदी मस्त झालेली आहे। कणिक किती छान झालेली आहे, अजिबात पुरणपोळी फुटली नाही आहे। चला तर आता ही भाजायला टाकूया। तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे, त्यावरती आपण ही मैद्याची पुरणपोळी भाजून घेऊया। अगदी छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। बटर पेपर आपण पटकन काढून टाकूया आणि तेल किंवा तूप लावून मस्त खमंग अशी ही पोळी आपण भाजून घेऊया। आणि आपण हळद टाकल्यामुळे पोळीला कलर बघा किती सुंदर आलेला आहे। तुम्हाला जर अशा हळदीच्या पोळ्या आवडत नसतील तर तुम्ही स्किप केली तरी चालेल, पण दिसायला खूप छान दिसतात, कलर अगदी सुंदर येतो, म्हणून अगदी थोडीशी हळद टाकायची। छान दिसते दिसताना सुद्धा पोळी। आणि तुम्ही बघू शकता पोळी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आणि ती कुठेच फुटलेली नाही आहे, अगदी एकसारखी झालेली आहे। अगदी मस्त मऊ लुसलुशीत होते ही पोळी। दोन्ही साइडनी याच्यावरती आपण तेल लावून किंवा तूप लावून भाजून घ्यायची आहे। आणि अगदी मस्त खमंग ही मैद्याची पुरणपोळी भाजून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता दिसायलाच किती मस्त दिसते आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम चविष्ट लागते। ही तुम्ही बनवून बघा, अगदी मस्त होते। आता पहिली ही पुरणपोळी तयार झालेली आहे, आता आपण दुसरी पुरणपोळी करूया। गव्हाच्या कणकेची पुरणपोळी बनवते आहे। आता आपण पुरणपोळीचा दुसरा प्रकार करत आहोत। ही गव्हाची कणिक घेतलेली आहे, आता ही आपण पिठावरती लाटणार आहोत। पहिली आपण तेलपोळी बनवली, आता आपण पीठपोळी बनवूया। या उंड्यामध्ये मी पुरणाचा उंडा भरलेला आहे। अगदी व्यवस्थित पुरण भरायचं आणि याचं तोंड बंद करायचं, म्हणजे पुरण हे बाहेर येणार नाही। आणि उंडा अगदी छान तयार झालेला आहे। आता आपण याला पीठ लावूया आणि ही पोळी लाटून घेऊया। आणि पोळी लाटताना त्याच्यावरती अजिबात दाब द्यायचा नाही, हळूहळू लाटण्याने पोळी सरकवत जायचं, ती आपोआप लाटली जाते, तुम्ही बघू शकता। आणि ही गव्हाची कणिक सुद्धा मी अगदी सैलसर मळली होती, त्यामुळे पुरणपोळी बघा तुम्ही अगदी सहज लाटली जाते आहे। मैद्याच्या पिठाप्रमाणेच आपण हे गव्हाचं पीठ सुद्धा मळून घेतलं होतं, अगदी छान सैलसर। पण हो, अगदी महत्त्वाची टिप सांगते हा तुम्हाला, आपण कणिक सैल केली ना तर पुरणही अगदी सैलच हवं, ते असं कोरडं नसायला पाहिजे। नाहीतर तुम्ही फक्त कणिकच सैल केली पण पुरण अगदी कोरडंच आहे तरीसुद्धा पोळीही फुटू शकते। दोन्हीची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित मॅच व्हायला हवी, तरच पुरणपोळी मस्त होते, ती फुटत नाही। आणि तुम्ही बघू शकता लाटून झालेली आहे पुरणपोळी। आता ही आपण तव्यावरती टाकूया। तवा गरमच आहे, याच्यामध्येच आपण मैद्याची पुरणपोळी भाजली होती, आता मी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी भाजत आहे। दोन प्रकारच्या पुरणपोळ्या आपण बघितल्या, तिसरा पुरणपोळीचा प्रकारही आपण बघणार आहोत पुढे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका। आणि ही सुद्धा पुरणपोळी तुम्ही बघा अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आणि अजिबात फुटलेली नाही आहे, कारण आपण पुरणही अगदी मस्त सैल केलं होतं आणि कणिकही सैल केलेली होती। तुमचं पुरण जर घट्ट कोरडं झालं ना तर कणिकही थोडीशी घट्ट करा, खूप सैलसर करायची नाही, अशी मध्यम करायची, मग बघा पुरणपोळ्या अगदी मस्त होतात। पण हे अगदी लक्षात ठेवायचं की पुरण आणि कणिक याची अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, दोन्ही सेम झालं पाहिजे, तरच पुरणपोळी न फुटता अगदी मस्त टम्म फुगते आणि मऊ लुसलुशीत होते। आता ही पुरणपोळी भाजून झालेली आहे, अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पुरणपोळ्या बनवून घेऊया। आणि सर्वात शेवटी मी पुरणपोळीचा तिसरा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्या आधी याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमटीसुद्धा करून दाखवणार आहे आणि मस्त कुरकुरीत कांदा भजीसुद्धा करून दाखवणार आहे। आणि हे दोन पदार्थ झाल्यानंतर आपण मस्त अशी तिसरी पुरणपोळीची रेसिपी बघूया। आपल्या दोनही प्रकारच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे। या बघा गव्हाच्या पिठाच्या पिठावर लाटलेल्या पुरणपोळ्या आहेत आणि या दुसऱ्या म्हणजे मैद्याच्या पिठाच्या तेलावर लाटलेल्या पुरणपोळ्या आहेत। दोन्हीही पुरणपोळ्यांची चव आहे ना अगदी वेगळी वेगळी लागते, मस्त खमंग लागतात, तुम्ही नक्की बनवून बघा। पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत, आता आपण आमटी करायला घेऊया। यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, पाऊण वाटी सुकं खोबरं तळलेलं मी याच्यामध्ये टाकते आहे। सुकं खोबऱ्याचे काप करून मी तेलावरती तळून घेतले होते। आता लसूण मी टाकलेला आहे, 10 ते 12 पाकळ्या लसूण टाकलेला आहे, त्याचबरोबर 1 इंच आलं सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया। एक कांदा सुद्धा मी तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये ॲड केलेला आहे। एक मध्यम साईजचा कांदा घेतला होता। आता थोडीशी कोथिंबीर पण आपण याच्यामध्ये टाकूया
आणि याचं छान बारीक असं वाटण तयार करूया। आपण जी येळवणी काढली होती ना, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पाणी काढलं होतं ना, त्याचीच आपण कटाची आमटी बनवणार आहोत। यासाठी मी हा खोबऱ्याचा मसाला काढलेला आहे, कांदा खोबऱ्याचा मसाला, आणि अगदी छान बारीक वाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। असाच बारीक वाटायचा मसाला म्हणजे आमटी अगदी छान मिळून येते। मसाला तयार झालेला आहे। आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला लसूण मी टाकलेला आहे, त्याच्यामध्ये 2 पाकळ्या लसूण घेतला होता। आता 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा जिरे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया, आणि थोडासा कढीपत्ताही टाकणार आहे मी याच्यामध्ये। आणि ही फोडणी छान तडतडली की आपण कांदा खोबऱ्याचा मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया। हा मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर हा मसाला परतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकण्याने काय होतं, मसाला खाली लागतही नाही आणि तो अगदी छान शिजतो। मिक्सरच्या भांड्यालाच थोडा मसाला लागलेला होता, त्यातच पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला शिजू देऊया। जास्त नाही, अर्धी वाटीभरच पाणी टाकलेलं आहे। आता पाणी आटलेलं आहे आणि मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये तिखट मसाले टाकणार आहे। थोडीशी हळद टाकलेली आहे याच्यामध्ये। आता 1 चमचा घरगुती लाल तिखट मसाला टाकूया। लाल मिरची पावडर सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे, अर्धा चमचा। धने पावडर 1 चमचा टाकूया, त्याचबरोबर जिरे पावडर सुद्धा आपण अर्धा चमचा टाकूया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। आता हे मसाले छान असे परतून घेऊया। 1 मिनिटभर हे मसाले परतायचे छान, की नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। जास्त नाही, अर्धी वाटीच पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आधी आपण कांदा खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून ते शिजवलं। आता हे कोरडे मसाले आहेत ना, ते शिजावे म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं। आता हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेऊया। आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे, पाणी आटलेलं आहे, आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना मसाल्यांचा, अगदी मस्त सुगंध येतो आहे। मसाला छान परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये डाळीचं पाणी टाकूया, म्हणजे येळवणी याच्यामध्ये टाकून घेऊया। मी थोडीशी हरभऱ्याची डाळ सुद्धा ठेवली होती, 2 ते 3 चमचे, तीही आपण याच्यामध्ये टाकायची आहे। आणि आता तुम्हाला घट्ट पातळ जशी आमटी करायची आहे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या। आमटी फार घट्ट करायची नाही, आमटी कशी अशी पातळसरच छान लागते, ती पिता येते। बरेच जण पुरणपोळी खाता खाता आमटीचा भुरका मारतात, त्यामुळे आमटी खूप घट्ट करायची नाही, ती थोडीशी पातळसर करायची। तुम्ही बघू शकता मला पाहिजे तशी ही आमटी झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकूया। आणि आता ही आमटी आपण 5 ते 6 मिनिटे उकळून घेऊया, की मस्त कटाची आमटी तयार होऊन जाईल, अगदी छान झणझणीत अशी। तुम्ही कलरही बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे। आता 5 ते 6 मिनिटे उकळून घेऊया, की आमटी तयार होऊन जाईल खाण्यासाठी। जास्तही उकळायची नाही, नाहीतर त्याचं वरचं तेल सगळं निघून जातं। आमटी अशी तर्रीदार व्हायला पाहिजे, म्हणून आपण 5 ते 6 मिनिटे उकळूया। आमटी उकळते आहे, आता आपण इकडे भजी करायला घेऊया। 5 ते 6 कांदे मी उभे कट करून घेतले होते, त्यात मीठ टाकलं होतं, आणि जेव्हा कांद्याला पाणी सुटलं ना, त्यावेळेस मी याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे। थोडीशी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा मिरची पावडर सुद्धा टाकूया, त्याचबरोबर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे सुद्धा टाकूया। थोडासा ओवा सुद्धा टाकलेला आहे याच्यामध्ये, आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे। आता बेसन पीठ टाकूया। या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसन पीठ आपण टाकणार आहोत। 2 मोठे चमचे भरून बेसन पीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता ते आपण आधी मिक्स करूया। पाणी नाही टाकणार आहोत आपण याच्यामध्ये, कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे ना, त्यातच आपण हे पीठ मळणार आहोत, म्हणून आधी थोडंसंच बेसन पीठ टाकायचं, लागलं तर परत आपण वरती थोडंसं टाकायचं। मी ना कांदा आधी चिरून घेतला, त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार जेवढं पाहिजे तेवढं, आणि 15 ते 20 मिनिटे ते झाकून तसंच ठेवलं, म्हणून कांद्याला पाणी सुटलं, आणि त्या पाण्यामध्ये मी हे बेसन पीठ आता मळून घेते आहे। आपण कांदा भजी बनवत आहोत, यासाठी आपण अशा पद्धतीनं बनवत आहोत। आता थोडंसं बेसन पीठ लागतं आहे, म्हणून मी चमचाभर बेसन पीठ परत टाकते आहे याच्यामध्ये। आता पीठ एवढंच पुरेसं होईल, अजून लागणार नाही, म्हणून मी खाण्याचा सोडा टाकून घेते आता, आणि हे सगळं छानसं मिक्स करूया। आणि याची लगेचच आपल्याला भजी बनवायची आहे, याला भिजत वगैरे ठेवायचं नाही, नाहीतर त्याला अजून पाणी सुटेल। कांदा असा कुरकुरीत व्हायला पाहिजे ना भजी केल्यावर, म्हणून तो मऊ पडू द्यायचा नाही। पीठ मळल्या लगेचच ही भजी करून घ्यायची। तुम्ही जर याला असंच ठेवलं, झाकून ठेवलं, की कांदा मऊ पडतो, आणि तयार होणारी भजीसुद्धा मऊ होऊन जाते, कुरकुरीत होत नाही। म्हणून पीठ मळल्या लगेचच आपण याची भजी करणार आहोत।
पीठ छान मळून झालेलं आहे. तिकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण याची भजी करून घेऊया. तेल चांगलं गरम झाल्यानंतर भजी त्याच्यामध्ये सोडायची आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम करून ही भजी तळायची, म्हणजे ती अगदी मस्त कुरकुरीत होतात. भजी अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतलेली आहे. आता आपण ही काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता, दिसतानाच दिसतायत ना की किती कुरकुरीत झालेली आहेत ही कांदा भजी. खायलाही अगदी मस्त लागतात, खूप चवदार लागतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीनं कांदा भजी नक्की बनवा. संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. आता आपण ताट वाढायला घेऊया. 2 प्रकारच्या पुरणपोळ्या वाढलेल्या आहेत ताटामध्ये. कुरकुरीत अशी कांदा भजीही आपण वाढून घेऊया. त्याचबरोबर नाचणीचा आणि उडदाचा पापडही मी वाढून घेतलेला आहे. आता भातही वाढलेला आहे मी. दुधाची वाटीही ठेवलेली आहे. पुरणपोळीबरोबर खायला दूध घेतलेलं आहे. त्याचबरोबर मस्त झणझणीत अशी कटाची आमटीसुद्धा आपण वाढून घेऊया. बघा आमटी किती मस्त झालेली आहे. कलर अगदी सुंदर आलेला आहे आणि खूप चवदार होते ही आमटी. लिंबाची फोडही मी याच्यामध्ये ठेवलेली आहे. कटाची आमटी म्हटलं की लिंबू पाहिजेच. आणि थाळी तयार झालेली आहे. 2 प्रकारच्या पुरणपोळ्या मी याच्यामध्ये वाढलेल्या आहेत. तिसऱ्या प्रकारची पुरणपोळी दाखवायची आहे मला, ती आपण शेवटी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तिसरी पुरणपोळी कुठली आहे हे तुम्हाला कळेल. आणि बघू शकता तुम्ही, ही मैद्याची पुरणपोळी तेलावरची केलेली आहे आपण. अगदी मस्त सॉफ्ट झालेली आहे. पुरणही आतमध्ये अगदी व्यवस्थित पसरलेलं आहे. ते खाली पडतही नाही आहे, अगदी चिटकून राहिलेलं आहे आतमध्ये पोळीला. दुधाबरोबर ही पोळी खायची. अगदी तोंडात टाकल्या विरघळून जाते, इतकी मऊसूत होते ही पोळी. त्याचबरोबर गव्हाच्या पिठाची पीठ लावून केलेली पोळी बघा, तीही अगदी सुंदर झालेली आहे आणि खूप मऊसूत झालेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत होते ही पोळी. आणि आतमध्ये पुरण बघा अगदी एकसारखं लागलेलं आहे. तुम्ही आता 2 प्रकारच्या पुरणपोळ्या बघितल्या. एक मैद्याच्या पिठाची पुरणपोळी तेलावरती लाटलेली, दुसरी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी जी आपण पिठावरती लाटून घेतलेली आहे. चला तर आता आपण तिसऱ्या प्रकारची पुरणपोळी बनवूया. आता इथे बघा गव्हाच्या पिठाचा मी एक उंडा घेतलेला आहे. छोट्या साईजचा उंडा घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण पुरण भरून घेऊया. वाटीभर पुरण राहिलेलं आहे. त्यातलं मी थोडंसं पुरण घेते आहे आणि त्या पुरणाचा उंडा आपण या कणकेमध्ये भरूया. आपण ही सुद्धा पुरणपोळी तेलावरतीच लाटणार आहोत आणि तेलामध्ये तळणार आहोत. आपण आधीच्या 2 प्रकारच्या पुरणपोळ्या या तव्यावरती भाजून घेतल्या होत्या, पण ही पुरणपोळी आपण कढईमध्ये तेलामध्ये तळणार आहोत. याला तुम्ही पुरणाची पुरी असं सुद्धा म्हणू शकता. आमच्याकडे ना आदल्या दिवशी सणाच्या वेळेस पुरणपोळ्या वगैरे करतात आणि ते पुरण उरलं ना, आपलं पुरण थोडंसं उरतंच. म्हणतात ना सणाचा स्वयंपाक हा थोडासा वाढीवच असतो. त्यामुळे उरलेलं पुरण आहे ना, दुसऱ्या दिवशी परत पुरणपोळी करून खाण्यापेक्षा मी या पद्धतीनं पुरणाच्या पुऱ्या बनवते. आमच्या घरात सगळ्यांना अतिशय आवडतात. सकाळी सकाळी या पुरणाच्या पुऱ्या आम्ही चहाबरोबर खातो. चहा फिक्का करायचा आणि त्याच्याबरोबर या गरमागरम मस्त अशा पुरणाच्या पुऱ्या खायच्या. काय लागतात तुम्हाला सांगू, आहा, अप्रतिम लागतात. तुम्ही बनवून बघा. आता बघा 3ही उंडे मी तयार करून घेतलेले आहेत आणि याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया. पहिली पुरी ही लाटून झालेली आहे. अशाच पद्धतीनं मी बाकीच्या 2ही पुऱ्या लाटून दाखवते. मी तुम्हाला 3च पुरणाच्या पुऱ्या करून दाखवते आहे आता. बाकीच्या मी नंतर करणारच आहे, कारण आमच्या घरी सकाळी सकाळी हा नाश्ता असतो. पुरण जेव्हा उरतं ना, त्यावेळेस आम्ही अशा पुरणाच्या पुऱ्या बनवतो आणि त्या चहाबरोबर खातो. 3ही पुऱ्या करून झालेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेऊया. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण या पुरणाच्या पुऱ्या तळून घेऊया. आणि अगदी छान होतात, टम्म फुगतात या पुऱ्या आणि खूप मस्त लागतात खायला. तुम्ही बनवून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडतील. आणि तुम्हाला जशा पाहिजे तशा या पुऱ्या तळून घ्या. अगदी कडक करायच्या असतील तर गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आणि खरपूस अशा या तळून घ्यायच्या. आणि मऊसूत पुऱ्या तुम्हाला पाहिजे असतील तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि पटपट खालीवरती करत ही पुरी तळून काढायची, मग मऊसूत होते. आता आम्हाला आहे ना खरपूस पुऱ्या खूप आवडतात, म्हणून मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी मस्त खरपूस अशी ही पुरी तळून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता पुरी काय सुंदर झालेली आहे. अगदी टम्म फुगलेली आहे आणि अशीच फुगलेली राहते ती बराच वेळ. खूप मस्त खुसखुशीत होते, खायलाही अप्रतिम चविष्ट लागते. आता अशाच पद्धतीनं बाकीच्याही 2 पुऱ्या तळून घेऊया. आणि 3ही पुऱ्या अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत, तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये.
आता मस्त कडक असा चहासुद्धा ठेवलेला आहे, चहा फिक्का केलेला आहे आणि चहाबरोबर या गरमागरम पुऱ्या खायच्या अगदी मस्त लागतात. सकाळचा नाश्ता एकदम भारी होऊन जातो. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी पुरण उरलं ना तर या पद्धतीनं पुरणपुऱ्या बनवा आणि त्या चहाबरोबर खा. तुम्हालाही खूप आवडतील. बघा तुम्ही करून. आता 3ही पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि 3ही पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता पुऱ्या मी ताटामध्ये सर्व केलेल्या आहेत आणि मस्त फक्कड असा चहाही आपण घेऊया आणि चहाबरोबर आता आपण या गरम गरम पुऱ्या खाऊया. अगदी मस्त भन्नाट बेत आहे आज नाश्त्याचा. तर आवडली आहे का तुम्हाला ही तिसरी रेसिपी? तुम्हाला जर ही तिसऱ्या प्रकारची पुरणपोळी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आता मी तुम्हाला आतूनही दाखवते की ही पुरी कशी झालेली आहे ते. पुरण आतून अगदी व्यवस्थित पसरलं जातं आणि तुम्ही बघा अगदी मस्त टम्म फुगलेली राहते ही पुरी. अजिबात सैल पडत नाही, अगदी मस्त खरपूस भाजली आहे आपण. आणि आता ही पुरी मी चहाबरोबर खाते आहे. तुम्हाला चहाबरोबर नसेल आवडत तर तुम्ही तुपाबरोबर सुद्धा ही पुरी खाऊ शकता, तीही मस्त लागते. मस्त गरमागरम पुरणपुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. चहाबरोबर या पुऱ्या खायच्या अप्रतिम चविष्ट लागतात. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुरणपुऱ्या नक्की बनवा. तर आज आपण 3 प्रकारच्या पुरणपोळ्या बघितलेल्या आहेत. तुम्हाला यापैकी कुठली पुरणपोळी आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा 3 प्रकारच्या पुरणपोळ्यांची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.